नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्त्री पुरुषांच्या जीवनातील गोडवा आणणारे पार्वती पंचक स्तोत्र. भारतीय संस्कृतीत माता पार्वतीला देवी आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. पौराणिक कथांमध्ये मातृभावनांसोबत माता पार्वतीला भगवान शिवांना संकटातून वाचवताना देखील पाहिले जाते. पार्वती पंचक स्तोत्र हे माता पार्वतीच्या महिमा आणि शक्तीला समर्पित आहे. पार्वती पंचक स्तोत्राचे महत्त्व असे मानले जाते की माता पार्वती स्तोत्राचे नियमित पठण, वाचन, ऐकणे, विचार करणे आणि ध्यानपूर्वक भक्ती आणि समर्पणाने केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. ज्यांच्या वैवाहिक जीवनात भांडणे होतात, पती पत्नी जोडप्यातील भांडणे कायमची संपतात आणि वैवाहिक जीवनात गोडवा येतो. आणि ज्यांना लग्न करण्यात अडचणी येतात, त्यांच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येतात. जर प्रेमविवाहात काही समस्या असतील तर त्यांच्या समस्या लवकर सुटतात. म्हणून भक्तांनी पार्वती पंचक स्तोत्राचे पठण मोठ्या भक्तीने करावे. पार्वती पंचक स्तोत्र हे सर्वांचे कल्याण करण्याच्या परंपरेचा एक भाग आहे, ज्यामध्ये देवी पार्वतीचा महिमा आणि गुणांचे वर्णन केले आहे. हे स्तोत्र त्या सर्व भक्तांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना मा पार्वतीचा आशीर्वाद मिळवायचा आहे. खऱ्या मनाने, भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाने त्याचे पठण केल्यास सर्व वाईट गोष्टी टाळता येतात आणि सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त करता येते. पार्वती पंचक स्तोत्राचा उद्देश. पार्वती पंचक स्तोत्राचा मुख्य उद्देश देवी पार्वतीच्या वैभवाची आणि शक्तीची श्रद्धा आणि भक्तीने स्तुती करणे आहे. याद्वारे भक्त आपल्या मनात देवी पार्वतीद्वारे मातृत्वाची भावना जागृत करू शकतो आणि तिची कृपा मिळवू शकतो. या स्तोत्राचा उद्देश वर्णन केलेल्या श्लोकांद्वारे त्यांचे मन शुद्ध आणि स्थिर करणे देखील आहे. पार्वती पंचक स्तोत्राचा महिमा खूप महान आहे. हे स्तोत्र देवी पार्वतीची स्तुती करते आणि विविध रूपांमध्ये तिची महानता आहे आणि शक्ती दर्शवते. फक्त पार्वती पंचक स्तोत्र वाचल्याने श्रद्धा आणि भक्ती वाढते आणि माता राणीच्या कृपेने तुमचे सर्व अडथळे आणि दुःख दूर होतात. याशिवाय हे स्तोत्र वाचल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि तुम्ही एका खोल आणि स्थिर मनस्थितीत राहता. पार्वती पंचक स्तोत्राचे पठण केल्याने विविध आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक समस्या दूर होतात. येथे आपण पार्वती पंचक स्तोत्राचे पठण केल्याने होणारे काही महत्त्वाचे फायदे पाहू. पार्वती पंचक स्तोत्राचे पठण केल्याने अनेक फायदे मिळू शकतात. हे खालीलप्रमाणे आहेत. शांती आणि आनंद. पार्वती पंचक स्तोत्राचे पठण केल्याने मन आणि आत्म्याला शांती मिळते. हे स्तोत्र आपल्याला सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यास मदत करते. पार्वती पंचक स्तोत्राचे पठण केल्याने आपल्या मनात भक्ती आणि श्रद्धा निर्माण होते. आपण देवी पार्वतीबद्दल आपले प्रेम व्यक्त करतो आणि तिचे आशीर्वाद प्राप्त करतो. नकारात्मकतेपासून मुक्तता मिळते. हे स्तोत्र आपल्याला सर्व वाईटांपासून मुक्त करते. या पठणाच्या प्रभावामुळे आपल्या मनातील नकारात्मक विचार आणि भावना कमी होतात आणि आपण तेजस्वी विचारांमध्ये पूर्णपणे स्थिर होतो. आरोग्य आणि चांगले संबंध. पार्वती पंचक स्तोत्राचे पठण केल्याने आपले शरीर, मन आणि आत्मा पूर्णपणे निरोगी राहतो. याशिवाय हे स्तोत्र आपल्याला चांगले संबंध आणि कौटुंबिक समृद्धी मिळवण्यात देखील मदत करते. विवाह योग. पार्वती पंचक स्तोत्राचे पठण केल्याने विवाह योग लवकरच तयार होतो. हे स्तोत्र वैवाहिक समस्या सोडवण्यास आणि चांगला जीवनसाथी मिळवण्यास मदत करते. दारिद्र्य दूर करणे. पार्वती पंचक स्तोत्राचे दररोज पठण केल्याने दारिद्र्य दूर होते. हे स्तोत्र आर्थिक संकटातून मुक्त होण्यास आणि समृद्धी प्राप्त करण्यास मदत करते. कौटुंबात सुख आणि शांती मिळते. पार्वती पंचक स्तोत्राचे पठण केल्याने कुटुंबात सुख आणि शांती प्राप्त होते.
हे स्तोत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संरक्षण, प्रगती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते. संपत्ती प्राप्ती. पार्वती पंचक स्तोत्राचे पठण केल्याने संपत्ती प्राप्त होण्यास मदत होते. हे स्तोत्र आर्थिक समस्या सोडवण्यास आणि संपत्ती मिळवण्यास मदत करते. विद्या प्राप्ती. पार्वती पंचक स्तोत्राचे पठण केल्याने शिक्षण मिळण्यास मदत होते. हे स्तोत्र विद्यार्थ्यांना बुद्धी, ज्ञान आणि शिक्षणाचा आशीर्वाद देते. हे स्तोत्र महादेव शिवाच्या जीवनसाथी पार्वती देवीला समर्पित. हे देवी पार्वतीच्या महिमा आणि पूजेला समर्पित आहे. या स्तोत्राद्वारे देवी पार्वतीचे आशीर्वाद मिळतात आणि विवाह, संतती, जन्म, सौभाग्य आणि प्रेमाच्या क्षेत्रात समृद्धी प्राप्त होते. हे स्तोत्र मानवता आणि सौभाग्याचे प्रतीक असलेल्या देवी पार्वतीच्या मातृभावनेचे प्रतीक आहे. विवाह शक्य करण्याचा मार्ग. प्रेम विवाहासाठी शिवपूजा. ज्या अविवाहित मुलामुलींचे लग्न होऊ शकत नाही, त्यांचे नाते अनेक उपाय करूनही तयार होत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की विविध धार्मिक ग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की जर तुम्ही भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दररोज पार्वती पंचक श्लोकाचे पठण केले तर लग्नाची शक्यता लवकरच निर्माण होईल. तुम्ही कोणत्याही सोमवारपासून भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन त्याचे पठण करावे. तुमच्या लग्नाच्या शक्यता, प्रेम विवाहातील अडथळे, प्रेम संबंधातील गोडवा याशिवाय तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. याशिवाय ते ऐकून तुम्हाला लाभ देखील मिळू शकते. पार्वती पंचक स्तोत्र. घराधरेंद्र नंदिनी शशंकमाली संगिनी सुरेश शक्ती गर्धिनी नितांत कांत कामिनी निशाचरेंद्र मर्दिनी त्रिशूल शूलधारिणी मनोव्यथा विदारिणी शिवतनोतु पार्वती भुजंगतल्पशामिनी महोग्रकान्तभागिनी प्रकाशपुञ्जदायिनी विचित्रचित्रकारिणी प्रचण्डशत्रुधर्षिणी दया प्रवाहवर्षिणी सदा सौभाग्यदायिनी शिवतनोतु पार्वती प्रकृष्टसृष्टिकारिका प्रचण्डनृत्यनर्तिका पनाकपाणिधारिका गिरीशरुगमालिका समस्तभक्तपालिका पीयूषपूर्णवर्षिका कुभाग्यरेखमर्जिका शिवतनोतु पार्वती तपश्चर्यकुमारिका जगत्परा प्रहेलिका विशुद्धभावसाधिका सुधासरित्प्रवाहिका प्रयत्नपक्षपौसिका सदार्धिभावतोषिका शनिग्रहादितर्जिका शिवतनोतु पार्वती शुभङ्करी शिवङ्करी विभाकरी निशाचरी नभश्चरी धराचरी समस्तसृष्टिसञ्चरी तमोहरी मनोहरी मृगाङ्कमाली सुन्दरी सदोगतापसञ्चरी शिवतनोतु पार्वती. जर तुम्ही बऱ्याच काळापासून त्वरित लग्नाचे उपाय शोधत असाल तर पार्वती पंचक स्तोत्रापेक्षा चांगले काहीही नाही. तुम्हाला फक्त शिव मंदिरात जाऊन त्याचे नियमित पठण करायचे आहे. लवकरच तुम्हाला तुमच्या त्वरित लग्नाच्या बातम्या ऐकायला मिळतील आणि त्यातील अडथळे अशा प्रकारे दूर होतील की तुम्ही कधीही विचार केला नसेल. तर मा पार्वती ही शिवाची शक्ती आहे आणि स्तोत्र मा पार्वतीला समर्पित आहे. शिवभक्तांचे 2 प्रकार आहेत, एक शक्ती उपासक आणि दुसरा शिव उपासक. जर कोणी खऱ्या मनाने शिवाच्या या शक्तिरूपाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू कमी होतात. जलद प्रेम विवाहासाठी उपाय. पार्वती पंचक स्तोत्र प्रेम विवाहासाठी खूप प्रभावी आहे. हे स्तोत्र प्रेम आणि विवाहाशी संबंधित सर्व समस्या दूर करते आणि योगायोग सुधारते. हे स्तोत्र दररोज 108 वेळा वाचल्याने प्रेम विवाह लवकर होण्यास मदत होते.
पार्वती पंचक स्तोत्र हे एक प्रभावशाली आणि महत्त्वाचे स्तोत्र आहे जे देवी पार्वतीच्या मातृरूपाची स्तुती आणि पूजा करते. हे स्तोत्र विवाह, संपत्ती आणि शिक्षण अशा विविध उद्देशांसाठी मदत करते. सर्व भक्त देवी पार्वतीची कृपा आणि आशीर्वाद मिळण्यासाठी नियमितपणे पार्वती पंचक स्तोत्राचे पठण करू शकतात.